म्हणजे आजची जर परिस्थिती बघाल तर वीज गौतम अदानी तयार करतो. 2014च्या आधी सिमेंट मेकिंगमध्ये, सिमेंट तयार करण्यामध्ये गौतम अदानीचा व्यवसायच नव्हता तो. आणि आज सिमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी गौतम अदानी. देशातली सगळी पोर्ट्स आज गौतम अदानींच्या ताब्यात आहेत. सगळे विमानतळ गौतम अदानींच्या ताब्यात. आणि अजून एक सगळ्यात मोठा खुलासा राज ठाकरेंनी केलाय की आत्ताचं जे सांताक्रूजचं जे आपलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, ह्याच्यातला जो कार्गो आहे तो सगळा नवी मुंबई विमानतळाला हलवणार आहे. वाढवण बंदर जे गौतम अदानींना दिलं, त्या वाढवण बंदराच्या शेजारी एक एअरपोर्ट तयार करतात. ते एअरपोर्ट सुद्धा गौतम अदानी बनवणार आहे. म्हणजे सांताक्रूजचा सगळं जो आपला विमानतळ आहे तो विमानतळ सगळा तिकडनं बंद करणार. मग 2 एअरपोर्ट चालू राहतील. एक नवी मुंबईचा एअरपोर्ट, दुसरा जो वाढवण बंदराच्या इथे जो एअरपोर्ट होईल तो दुसरा एअरपोर्ट. आणि हा एअरपोर्ट अख्खा रिकामा करून याची सगळी जागा, म्हणजे त्यांनी असं सांगितलं की शिवाजी पार्क सारखे 50 ते 60 मैदानं बसतील एवढी मोठी ती जागा आहे त्या एअरपोर्ट. आणि त्या एअरपोर्टची जागा विकायला काढणार. आणि ती जागा कोणाला देणार? अदानीला, विकसित करायला. अख्खी मुंबई गौतम अदानीच्या घशात घालायला घेतली. गौतम अदानीच्या माध्यमातून सगळं कॅप्चर करायचं. मेट्रो चालली आहे. मेट्रोचा मार्ग कसा, तोही त्यांनी दाखवला. कशा प्रकारे तो मार्ग गुजरातला जातोय. आणि आज आपण बेसावध आहोत. आपण जातीमध्ये भांडतोय. 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. ते काय असंच नाही स्थापन झालं. त्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 107 हुतात्म्यांनी बलिदानं दिली तेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली.